60 वर्षांपूर्वी एवढ्या प्रमाणात मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित विकार नव्हते। पण आज असा एकही घर नाही जिथे जर कोणी म्हणालं की आमच्या घरी कुणालाही मधुमेह नाही, रक्तदाब नाही, तर कदाचित आपण विश्वास ठेवू शकणार नाही। म्हणून मी आज तुम्हाला एक 5 टप्प्यांचा असा फॉर्म्युला सांगणार आहे। जर तुम्ही याचा नियमितपणे वापर केला तर कदाचित तुम्ही मधुमेहापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता आणि औषधांशिवाय तुमचा मधुमेह नैसर्गिकरित्या बरा होऊ शकतो। ब्रेक टाइम 05S। माझं नाव डॉक्टर नागेश कुलकर्णी आहे आणि मी डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहे। गेल्या 12 वर्षांपासून मी या मधुमेहाच्या क्षेत्रात काम करत आहे आणि फक्त मधुमेहच नाही, आतापर्यंत 16,000हून अधिक लोकांचे डायबिटिक रिव्हर्सल करण्यात आम्हाला यश मिळाले आहे। तर आजच्या सत्रात आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आजच्या टॉकमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात डायबिटीजची संख्या इतकी का वाढत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला फक्त डायबिटीजचे कारणच सांगणार नाही, तर मी आज तुम्हाला एक 5 टप्प्यांचा असा फॉर्म्युला सांगणार आहे। जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्ही डायबिटीजवर चांगला नियंत्रण मिळवू शकता आणि एवढंच नाही, जर तुम्ही योग्य पद्धतीने हे 5 उपाय म्हणजेच मी सांगणार असलेला 5 स्टेप फॉर्म्युला तुमच्या आयुष्यात अंमलात आणला तर कदाचित तुम्ही डायबिटीजपासून मुक्तही होऊ शकता आणि औषधांशिवाय तुमचे डायबिटीज बरे होऊ शकतं। डायबिटीज रिमिशनमध्ये जाऊ शकतो। यामुळे तुम्हाला लक्षणात्मक आराम मिळू शकतो। म्हणून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा। चला तर मग जाणून घेऊया हा 5 स्टेप सोल्युशन नेमकं काय आहे। पण त्याआधी अखेर डायबिटीज इतका वाढतोय का? डायबिटीजची समस्या इतकी का आहे? तर सर्वप्रथम आजकाल डायबिटीज बद्दल जे मानलं जातं ते म्हणजे डायबिटीज ही साखरेची आजार आहे असं समजले जातं। म्हणजेच जर कोणाची साखर वाढली किंवा शरीरात हायपरग्लायसेमिया स्थिती निर्माण झाली तर त्याला डायबिटीज असं म्हटले जातं। पण आतापर्यंतच्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की डायबिटीजमध्ये साखर वाढणं हे डायबिटीज कारण नाही, हे डायबिटीजचं एक लक्षण आहे। डायबिटीजचं एक लक्षण आहे। जर मला डायबिटीज योग्य प्रकारे व्यवस्थापित करायची असेल तर मला या साखरेच्या पलीकडे विचार करावा लागेल। शरीरात फक्त माझी साखर वाढते आहे आणि त्यामुळे मला डायबिटीज झाला आहे, ही एक जुनी विचारसरणी झाली आहे आणि आज खूप लोकांचे डायबिटीज का बरे होत नाही, लोकांचे डायबिटीज का नियंत्रणात येत नाही, कारण त्यावर दिली जाणारी उपचार पद्धती फक्त साखर कमी करण्यासाठी औषधे दिली जातात आणि आपला सगळा उपचार साखर कमी करण्यावरच केंद्रित असतो। म्हणून जर आपण डायबिटीजचे खरे कारण समजून घेतले तर ते वाढलेली साखर नाही तर इन्सुलिन रेसिस्टन्स वाढणे हेच खरे कारण आढळले आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये हेही पाहणार आहोत की इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे काय, ते का वाढते आणि जर मला डायबिटीज योग्य प्रकारे व्यवस्थापित करायची असेल किंवा तिला उलटवायचे असेल तर मला इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करणे आणि इन्सुलिन रेसिस्टन्सवर काम करणे खूप आवश्यक आहे। तर हे जे इन्सुलिन रेसिस्टन्स आहे ते आपण आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। इन्सुलिन रेसिस्टन्स, इन्सुलिनबद्दल आपण खूप ऐकले असेल। आपल्या स्वादुपिंडामध्ये ते इन्सुलिन तयार होते, आपल्या प्रियासमध्ये इन्सुलिन तयार होते आणि हे जे इन्सुलिन असते ते आपल्या शरीरात आपण काहीही अन्न खातो त्यातील 60 ते 70% कार्बोहायड्रेट्स हे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात। हे ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होते आणि हे जे ग्लुकोज आहे ते आपल्या पेशींमध्ये, आपल्या स्नायूंमध्ये, आपल्या कोशिकांमध्ये पोहोचवणे खूप गरजेचे असते। तर हे जे ट्रॅव्हल करण्याचे काम आहे, आपल्या लिव्हरमधून जोही ग्लुकोज येईल तो पेशींपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम इन्सुलिनद्वारे केले जाते। जोपर्यंत ही प्रणाली व्यवस्थितपणे चालू आहे, हा मेकॅनिझम नीट चालू आहे, तोपर्यंत माझ्या शरीरातील ग्लुकोजचे मेटाबॉलिझम व्यवस्थितपणे काम करते आणि मला माझ्या शरीरात डायबिटीज किंवा साखर वाढत नाही। जेव्हा कधी या इन्सुलिनला अडथळा येतो, इन्सुलिनचा प्रतिकार वाढतो, तेव्हा माझ्या रक्तात साखर वाढायला लागते आणि मग साखर जेव्हा माझ्या शरीरात वाढते, माझ्या रक्तात साखर वाढते, तेव्हा डायबिटीजची लक्षणं दिसायला लागतात। जसं की जास्त तहान लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं, जास्त भूक लागणं, ही जी डायबिटीजची क्लासिकल लक्षणं सांगितली जातात ती दिसायला लागतात। म्हणून जर मला डायबिटीज बरी करायची असेल तर फक्त साखर कमी करून उपयोग होणार नाही, हे फक्त लक्षणांवर उपचार करणं होतं। माझे शरीर योग्य प्रकारे काम करावं असं वाटत असेल तर डायबिटीजच्या मूळ कारणावर म्हणजेच इन्सुलिन रेसिस्टन्सवर काम करणं खूप गरजेचं आहे।
आणि दुर्दैवाने आजच्या काळात आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, हालचालींच्या अभावामुळे आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रचंड तणावामुळे हे इन्सुलिन रेसिस्टन्स खूपच वाढत आहे. आणि इन्सुलिन रेसिस्टन्सचे जे 4 महत्त्वाचे कारण आहे, त्याबद्दल मी आधी तुम्हाला सांगू इच्छितो आणि त्यासाठी मी एक सोपा फॉर्म्युला तयार केला आहे, जो तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा. जसं आपण एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे फॅन असतो. फॅन्स म्हणजेच तुम्हाला हा फॅन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, FA10 पेस. आणि हे फॅन्स जर माझ्या शरीरात वाढले, तर माझं इन्सुलिन रेसिस्टन्स देखील वाढतं. म्हणून फॅन्समधील पहिला F आहे, F म्हणजे फॅट. जर माझ्या पोटावर फॅट जास्त असेल तर. आता माझ्या व्हिडिओनंतर सर्वांनी एकदा तरी आपला वेस्ट सर्कम्फरन्स तपासून पहा. जर माझा वेस्ट सर्कम्फरन्स 34 इंचांपेक्षा जास्त असेल, तर माझ्या शरीरात फॅट्स प्रमाण खूप जास्त आहे. जितका माझ्या शरीरात फॅट जास्त तयार होतं, वाढतं, तितका माझ्या शरीरात इन्सुलिनचं प्रतिरोध देखील वाढतं. इन्सुलिनचा रेजिस्टन्स वाढतो, कारण जास्त फॅट माझ्या शरीरात इन्फ्लेमेशन म्हणजे सूज निर्माण करतो. आणि आजकाल आपल्या जेवणाकडे पाहिलं तर आपण बहुतेक वेळा फॅटी फूड खातो. आपल्या जेवणात जास्त रिफाईंड फूड जातं आणि आपण अनेकदा सतत खातच राहतो. आपल्याला असं वाटतं की आपण जर आरोग्यदायी राहायचं असेल, आपण जर चांगले पैसे कमावत असलो, तर तो सगळा पैसा आपण आयुष्यात मजा करण्यासाठी वापरतो आणि त्यासाठी आपण जास्त खाण्याकडे आकर्षित होतो. आणि जे अतिरिक्त अन्न माझ्या शरीरात जातं, जे शरीर वापरू शकत नाही, ते सगळं अन्न अतिरिक्त चरबीमध्ये रूपांतरित होतं. आणि ही अतिरिक्त चरबी माझ्या शरीरात गेल्यावर सूज किंवा इन्फ्लेमेशन निर्माण करते आणि ही इन्फ्लेमेशन माझ्या शरीरात असंतुलन निर्माण करते. तो जो असंतुलन असतो, तो माझ्या शरीराच्या चयापचयात, माझ्या शरीराच्या होमिओस्टेसिसमध्ये बिघाड करतो. माझ्या इन्सुलिनला योग्यरित्या काम करू देत नाही. म्हणून सर्वात पहिला कारण जे मी सांगितलं, वाढलेली चरबीची पातळी हे इन्सुलिन रेजिस्टन्ससाठी सर्वात महत्त्वाचं असतं. दुसरं कारण म्हणजे आपण जे रिफाईंड अन्न खातो ते. प्रोसेस्ड म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या आहारात जास्त असतात, जसं की आपण म्हणू शकतो बिस्किट्स, सगळे पॅकेटमधले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, ज्यात पाणी नाही आणि ज्यात फायबर अजिबात नाही. जे डेड फूड आहे, जे नैसर्गिक अन्न नाही, ते जर माझ्या आहारात आलं तर ते पचवण्यासाठी माझ्या रक्तात आम्ल खूप वाढतं. जितकं जास्त आम्ल माझ्या शरीरात वाढेल, जितका माझं रक्त आम्लीय बनेल, तितका माझं साखरेचं प्रमाण जास्त राहील. माझा रक्तदाब जास्त राहील. माझं कोलेस्टेरॉल ही त्यात वाढेल आणि ही जी सूज आहे, ती दुसरी कारण आहे आम्लीय शरीर. हे कारण आढळून आलं आहे की ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो, त्यामुळे आपल्याला ही जी पॅक्ड वस्तू आहे, प्रोसेस्ड वस्तू आहे, ती जितकी शक्य असेल तितकी टाळायची आहे आणि शक्य तितका नैसर्गिक गोष्टींकडे वळायचं आहे. तिसरं कारण असं आढळून आलं आहे की आज भारतात आणि संपूर्ण भारतवर्षात पाहिलं तर पोषणाची समस्या खूप मोठी आहे. पोषणातील कमतरतेची. आज आपण जे अन्न खातोय ते एकतर पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड आहे. दुसरं म्हणजे ते अन्न पोषक नसलेलं आहे. आपण रोज जे अन्न खातो, त्या अन्नात पोषणाची कमतरता आहे. त्यात पोषणमूल्यांचा अभाव आहे. विशेषतः भारतात असं आढळून आलं आहे की जर आपण आकडेवारी पाहिली तर 90% जास्त लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन Dची कमतरता आहे. खूप साऱ्या महिलांमध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम यांची देखील कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे सगळे मिनरल्स आणि हे सगळे व्हिटॅमिन्स माझ्या शरीरात चांगल्या दर्जाचं इन्सुलिन तयार होण्यासाठी आणि इन्सुलिनची संवेदनशीलता टिकवून ठेवण्यासाठी या पोषक घटकांची गरज असते. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा कारण जे 90% लोकांमध्ये आढळून आलं आहे, ते म्हणजे वाढलेली तणावाची पातळी आणि दडपलेली भावना. खूप वेळा आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्याबद्दल आपण व्यक्त व्हायचं असतं, पण तितकं चांगलं व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून शरीरात आणि आपल्या आयुष्यात जो नकारात्मक तणाव सध्या खूप वाढला आहे, हेही एक कारण आढळून आलं आहे. कारण तणाव वाढल्यावर माझ्या शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि हा जो कॉर्टिसोल हार्मोन असतो, तो माझ्या साखरेच्या पातळीला आणि रक्तदाबाला खूप जास्त वाढवतो. म्हणून आपण याची कारणं पाहिली आहेत. याची कारणं काय आहेत हे आपण समजून घेतलं आहे. आता आपण सोल्युशन्सकडे येतो आणि मी इच्छितो की जे काही उपाय मी आता सांगतोय, ते तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात, तुमच्या जीवनात नीट वापरावेत आणि त्यानुसार जर तुम्ही काम केलं तर तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स ही कमी होईल आणि केवळ डायबेटिसच नाही,
डायबेटीस सोबत तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल, थायरॉइड असेल, कोलेस्ट्रॉल असेल तर तेही यासोबत कमी होऊ शकतं, कारण इन्सुलिन रेझिस्टन्स ही जी समस्या मी तुम्हाला सांगितली, हा जो मूळ कारण मी सांगितलं ते फक्त डायबेटीससाठीच कारणीभूत नाही. तुमच्या जीवनात जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात असं आढळून आलं आहे. जर तुम्हाला पीसीओडीची समस्या असेल, महिलांमध्ये पिरियड्सचे खूप सारे प्रॉब्लेम्स याक येतात. खूप लोकांना अल्झायमर सारख्या समस्या देखील होतात. थायरॉइड सारख्या समस्या देखील या लोकांमध्ये होतात आणि या पेशंट्समध्येही इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. म्हणून जर मी इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करत आहे, तर मी फक्त माझा डायबेटीसच बरा करत नाहीये. डायबेटीस सोबत जर तुम्हाला आणखी काही कोमॉर्बिडिटी आहे किंवा काही संबंधित डिसऑर्डर आहे, तर तेही तुम्ही या इन्सुलिन रेझिस्टन्सला कमी करून बरे करू शकता. म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं 5 स्टेप फॉर्म्युलामधलं पहिलं पाऊल जे अनेक लोक दुर्लक्ष करतात, ते म्हणजे योग्य मूल्यांकन, राईट असेसमेंट. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की माझं इन्सुलिन रेझिस्टन्स नेमकं कशामुळे वाढलं आहे आणि यासाठी तुमच्या रक्ताची योग्य पद्धतीने तपासणी करणं, BMI मोजणं, तुमचं वजन किती आहे, शरीरात फॅट मास किती आहे हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून योग्य उपाययोजना नेहमीच योग्य मूल्यांकनापासून सुरू होते. मी नेहमी हेच सांगतो, कोणतीही गोष्ट मला व्यवस्थापित करायची असेल तर आधी ती मोजणं आवश्यक आहे. जर मी ती मोजली नाही तर मी तिला योग्य पद्धतीने व्यवस्थापित करू शकणार नाही. जर इन्सुलिन रेझिस्टन्स हे कारण असेल तर ते मोजण्यासाठी आपण जे नियमित चाचण्या करतो, जसं की डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर झालं की आपण डॉक्टरकडे जातो. आपली फास्टिंग शुगर तपासली जाते, PP शुगर तपासली जाते, बहुतेक वेळा ही तपासली जाते. म्हणजे हिमोग्लोबिनमध्ये जी साखर असते तीच साखरेची समस्या मानली जाते. आपण जे ब्लड प्रेशर तपासतो तेच प्रमाण मानलं जातं. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, ही एक लक्षणात्मक चाचणी आहे. यातून तुम्हाला मिळणारे सखोल ज्ञान इन्सुलिन रेझिस्टन्सचे मूळ कारण त्यात उघड झालेले नाही. जर मला ते समजून घ्यायचे असेल तर मला आणखी काही चाचण्या कराव्या लागतील. उपवास केल्यासारखे तुमच्या इन्सुलिनची पातळी तपासणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच हायली सेन्सिटिव्ह सी रिएक्टिव्ह प्रोटीन, अपोलिपोप्रोटीन आणि कोलेस्ट्रॉल यांची पातळी किती आहे हे तपासल्याने तुम्हाला अचूकपणे कळते की माझ्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स किती प्रमाणात वाढले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा BMI. जसं मी आधी सांगितलं होतं की तुमच्या कंबरेचा धेर, शरीरातील फॅट किती आहे, मसल मास किती आहे, हे सगळं तपासणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या गोष्टी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवण्यात हातभार लावतात. त्यामुळे हे सुद्धा योग्य पद्धतीने तपासणं आणि माझा डायबिटीस कोणत्या स्तरावर आहे, माइल्ड, मॉडरेट, इंटरमिडिएट, प्रायमरी किंवा कॉम्प्लिकेटेड, हे तुमच्या फास्टिंग इन्सुलिनच्या पातळीवरून ठरवलं जातं. सामान्यतः असं आढळून येतं की जर तुमचं फास्टिंग इन्सुलिनचं प्रमाण 6च्या खाली आहे किंवा 2 ते 6 या दरम्यान आहे तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. 6 ते 22 या दरम्यान असेल तर तुम्हाला माइल्ड इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. 22 ते 44 या दरम्यान तुमचं फास्टिंग इन्सुलिन वाढत असेल तर तुमच्याकडे मॉडरेट लेव्हलचं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. आणि जर 44 किंवा 50 पेक्षा जास्त तुमचं फास्टिंग इन्सुलिनचं प्रमाण असेल तर तुमच्या शरीरात सिव्हियर लेव्हलचं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, ज्यावर तुम्ही तात्काळ नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या शरीरात काही ना काही गुंतागुंत किंवा एखादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून योग्य उपाययोजना नेहमी योग्य मूल्यांकनापासूनच सुरू होते. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज रिव्हर्सल किंवा डायबेटिक रिमिशन साध्य करायची असेल तर काही गोष्टी टाळणे खूपच आवश्यक आहे आणि त्यासाठी मी इथे एक फॉर्म्युला ठरवला आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्हाला तुमच्या आजारांवर तुमचा MRP वाढवायचा नसेल. MRP म्हणजे आपल्याला सामान्य भाषेत सांगितलं जातं मॅक्सिमम रिटेल प्राइस, बरोबर ना? तर तुमच्या आजारांवर, तुमच्या औषधांवर, तुमच्या डायबिटीजवर जर तुम्हाला MRP वाढवायचा नसेल, खर्च वाढवायचा नसेल, तर तुमच्या आयुष्यातील हे 4 MRP टाळणं खूपच गरजेचं आहे. त्यातला जो M आहे तो N म्हणजे मिल्क, म्हणजे दूध. मी दुधाबद्दल बोलतोय. आज प्रत्येक घरात दूध आणि दूध घातलेली चहा बनते आणि बऱ्याच लोकांना वाटतं की मी शुगर फ्री चहा पितोय म्हणजे माझं काम होतं. पण दुर्दैवाने जर मला डायबिटीज आहे किंवा मला लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर दुधामध्ये असणारे केसिन नावाचे प्रोटीन माझ्या बीटा सेल्सच्या कार्यावर परिणाम करते. दुधामध्ये आणखी एक घटक असतो ज्याला IGF म्हणजेच इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर म्हणतात.
तो जर माझ्या शरीरात वाढला तर तो देखील माझ्या इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम करतो. माझ्या शरीरात चरबी वाढवण्यात हा IGF देखील हातभार लावतो. म्हणून संपूर्ण आयुष्यभर नाही, पण जोपर्यंत तुमचा डायबिटीज नियंत्रणात येत नाही, जोपर्यंत तुमचा डायबिटीज रिमिशनमध्ये जात नाही, रिव्हर्सलमध्ये जात नाही, तोपर्यंत काही दिवसांसाठी जर तुम्ही दूध किंवा प्राणीजन्य दूधजन्य पदार्थ तुमच्या आहारातून बंद केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर दुसऱ्या मुद्द्याबद्दल दुसरे जे सोल्युशन मी मध्ये सांगू इच्छितो ते म्हणजे बॉडी डिटॉक्स. आणि हा जो बॉडी डिटॉक्स असतो तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी खूप आवश्यक आहे. माझ्या शरीरात कुठल्याही कारणामुळे जर टॉक्सिन्स वाढले तर हे टॉक्सिन्स माझं शरीर ॲसिडिक बनवतात आणि जेव्हा माझं शरीर ॲसिडिक होतं, माझं रक्त ॲसिडिक होतं, तेव्हा माझं इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त वाढतं. भारतातली सर्वात मोठी समस्या म्हणजे आज सकाळी प्रत्येक घरात उपाशीपोटी चहा पितो. हे टाळून जर आपण दिवसाची सुरुवात कुठल्याही अल्कलाइन ज्यूसने केली, जसं की आवळ्याचा ज्यूस, अलोवेरा ज्यूस, ग्रीन ज्यूस, स्मूदीचा पर्याय असू शकतो, कुठल्याही भाज्यांचा ज्यूस, खूप ठिकाणी आपण लौकीचा वापर करून लौकीचा ज्यूस घेऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या घरी सहज उपलब्ध असतात. त्याचा वापर करून जर आपण दिवसाची सुरुवात केली तर तुमच्या शरीरात संपूर्ण दिवस डिटॉक्सची प्रक्रिया सुरू राहते. फास्टिंगमधूनही डिटॉक्स होऊ शकतो, पण त्यासाठी जर तुम्ही 16 तास, 20 तास, 24 तास फास्टिंग करत असाल तर माझा सल्ला आहे की हे एकट्याने ठरवू नका. जर तुम्ही फास्टिंग करत असाल तर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली करा. फास्टिंगमुळेही डिटॉक्स होतो. काही घरगुती उपाय आहेत ज्यात आपण घरी बसून अभ्यंग करू शकतो, घरी बसून पंचकर्म करू शकतो किंवा घरी बसून एनिमाचा वापरही करू शकतो. म्हणून या तंत्राने जर तुम्ही शरीरात डिटॉक्स केला तर तुमचा इन्सुलिन रेसिस्टन्स खूप लवकर कमी होईल, तुमचे शरीर अल्कलाइन बनेल आणि अल्कलाइन शरीरात साखर आणि ब्लड प्रेशर वाढत नाही. तिसरे जे सोल्युशन असेल ते सी म्हणजे कस्टमायझेशनचं असेल. प्रत्येक स्तरावर प्रत्येकाचं डायबिटीज वेगळं असतं, प्रत्येकाचं ब्लड प्रेशरचं सिस्टीम वेगळं असतं. म्हणून जर तुम्हाला तुमचा इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करून डायबिटीजचं रिमिशन करायचं असेल, डायबिटीज रिव्हर्स करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये कस्टमायझेशन करणं खूप गरजेचं आहे. डाएट हा असा घटका आहे की जो नीट केल्यास तुमचे डायबिटीज मॅनेजही होणार नाही. रिव्हर्स होण्याची गोष्ट तर फारच दूरची राहिली. म्हणून कस्टमायझेशनमध्ये सर्वात आधी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की मी जे अन्न खातो त्याचे 5 घटक असतात. कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. यामधून जो कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे तो माझ्या शरीरात बिघडलेला असतो आणि भारतात 90% जास्त लोक जेवणात कार्बोहायड्रेट जास्त खातात. 70 ते 80% आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट असतं, ज्यामध्ये तुमची पोळी आली, भात आला, सकाळचं उपमा आलं, पोहा आला किंवा पराठाही आला. जे काही पदार्थ धान्यापासून बनतात, जे काही अनाजापासून बनतात, ते जर माझ्या शरीरात गेले तर ते माझ्या शरीरात स्टार्च घेऊन येतात. म्हणून डाएटचं कस्टमायझेशन करताना तुमच्या वजनानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या कार्बोहायड्रेट्स प्रमाण सर्वात आधी 50% कमी करणं, कमी केल्यानंतर ते योग्य कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटने बदलणं आणि शेवटी त्यावर मर्यादा घालणं. या मॉडेलनुसार जर आपण तुमचं डाएट कस्टमाइज केलं, तुमच्या प्रदेशानुसार, तुम्ही लहानपणापासून जे जेवण खाल्लं आहे त्यातल्या कार्बोहायड्रेट्स प्रमाण कमी करून जर आपण फायबरचं प्रमाण वाढवू शकलो, प्रोटीन हा खूप महत्त्वाचा घटक असतो, प्रोटीनचं प्रमाण वाढवू आणि फॅटचा घटक, हेल्दी फॅटचा घटक त्या ठिकाणी वाढवू शकलो तर तुमचे डायबिटीज तिथूनच रिव्हर्स व्हायला सुरुवात होतं. चौथा जो सोल्युशनचा भाग आहे तो आहे डी. ABCD मधील जोडी आहे तो म्हणजे डाएट. आणि डाएटवर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण डायबिटीजचं रिव्हर्सल तर दूरच, त्याचा कंट्रोल सुद्धा आणू शकत नाही. म्हणून डाएटच्या पातळीवर कस्टमायझेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी नेहमी एक फॉर्म्युला देतो, 40-30-20. तुमच्या जेवणात 40% कच्च्या किंवा फायबरयुक्त गोष्टी असाव्यात आणि त्या देखील जेवणाआधी खाव्यात. 30% तुमच्या जेवणात शिजवलेल्या गोष्टी असाव्यात, ज्यामध्ये तुमच्या डाळी, भाज्या वगैरे येतील आणि 20%च तुमच्या जेवणात धान्य असावं. या पद्धतीने तुम्ही खाल्लं तर तुमचं साखरेचं प्रमाण खूप लवकर नियंत्रणात येतं आणि त्यातही जर तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा मिलेट्सचा वापर केला, अनेक ठिकाणी ज्वारी येते, रागीचाही वापर यात करू शकता. आपण नेहमी जे गहू खातो त्यात ग्लुटेन असतं आणि त्यामुळे साखर जास्त वाढते.
म्हणून तिथे जर तुम्ही होल व्हीटचं पीठ वापरलं किंवा जसननी सांगितले ज्वारी, बाजरीची भाकरी, रागीची भाकरी या अनेक ठिकाणी बनवल्या जातात. हे जर तुम्ही जेवणात वापरलं तर तुमचा डायबेटीस खूप लवकर नियंत्रणात येईल. म्हणून पुढची गोष्ट जी मी इथे सांगणार आहे, पुढचा जो टप्पा आहे तो आहे ईचा. ई म्हणजे एक्सरसाइज सुद्धा आणि ई म्हणजे इमोशनल वेलबिईंग सुद्धा. म्हणून व्यायाम यासाठी कोणताही पर्याय नाही. जर मला माझा डायबेटीस बरा करायचा असेल, मला इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करायचं असेल तर सर्वात आधी मला स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आजकाल आपण पाहतो की बरेच डायबेटिक लोक आहेत. त्यांना मी विचारतो की तुम्ही कोणता व्यायाम करता, तर ते म्हणतात आम्ही रोज चालतो. चालणे चांगले आहे, पण चालणे हे फिटनेससाठी चांगले आहे. जर मला योग्य पद्धतीने डायबेटीस बरा करायचा असेल, इन्सुलिन रेसिस्टन्स सुधारायचा असेल तर मला 2 वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करावे लागतात, ज्यांना आपण अँटीग्रॅव्हिटी एक्सरसाइज म्हणजेच गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम म्हणतो. ते करणे खूप आवश्यक आहे. किंवा जेव्हा आपण चालत असतो तेव्हा चालणे हळूजलद अशा पद्धतीने ब्रेक टाइम 0.5 नियमितपणे करावे, ज्याला इंटरवल ट्रेनिंग असेही म्हणतात. कारण जोपर्यंत तुमच्या स्नायूंची ताकद योग्य प्रकारे वाढत नाही, तोपर्यंत तुमच्या शरीरातील ग्लुकोजचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. ग्लुकोजचे शोषण योग्य प्रकारे होण्यासाठी तुमच्या स्नायूंची संवेदनशीलता किंवा तुमच्या इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यासाठी तुमची स्नायूंची ताकद तुम्हाला खूप मदत करते. आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तुमच्या आहारातून प्रोटीन घेणे देखील खूप आवश्यक आहे. एकीकडे मला माझ्या आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे आहे आणि दुसरीकडे मला माझ्या स्नायूंच्या बळकटीवर काम करायचे आहे. त्यासाठी तुमचे बायसेप्स, ट्रायसेप्स आणि सगळे पायाचे स्नायू हे सर्व मजबूत करणे खूप गरजेचे आहे. फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि तुमचे नियमित कार्डिओ हे दोन्ही एकत्र केलं तर तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स खूप लवकर नियंत्रणात येईल. आणि इथे मी एक टिप सांगू इच्छितो. जे व्यायाम तुम्ही करता जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही 20 ते 25 मिनिटे चालत असाल तर त्यामुळे तुमची पोस्ट प्रंडियल शुगर खूप लवकर नियंत्रणात येते. पुढचा दुसरा भाग असेल तो असेल भावनिक कल्याण. इतर सगळ्या गोष्टींवर आपण खूप जास्त लक्ष देतो, पण आपल्या मनावर जी नकारात्मकता आहे आपल्या आयुष्यात आहे ती कशी बाहेर काढायची याकडे आपण फारच लक्ष देत नाही. भावनिक कल्याण हे डायबेटीस रिव्हर्सलसाठी खूप महत्त्वाचं आहे. मी खूप सारे रुग्ण पाहिले आहे. ते खूप योग्य पद्धतीने आहार पाळतात, व्यायामही करतात, पण त्यांचा डायबेटीस आहार किंवा व्यायामामुळे वाढलेला नसतो. त्यांचा डायबेटीस हा भावनिक दडपणामुळे वाढलेला असतो. म्हणून आपल्या आयुष्यात 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. जे काही मला मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञतेची वृत्ती ठेवणं. जिथे शक्य असेल तिथे थँक्यूचा वापर करणं. जिथे शक्य असेल तिथे आभारी राहणं, शुक्रिया म्हणणं हे खूप गरजेचं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील कोर्टिसोल कमी होतं आणि एंडोर्फिनचं प्रमाण वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही दुःख आहे, ज्या काही अडचणी आहे, कुणीतरी मला वेदना दिल्या आहेत किंवा कुणाच्या जाण्यामुळे, कुणाच्या मृत्यूमुळे, कुणाच्या निधनामुळे जर तुमच्या मनात काहीही पश्चाताप आहे, काहीही खंत आहे, तर ती गोष्ट मनात ठेवू नका. पहा, आपण म्हणतो की घरी जर कचरा असेल तर आपण तो रोज साफ करतो, तर मनातही कोणताही कचरा ठेवू नका. जर्नलिंगच्या माध्यमातून किंवा एखाद्या कागदावर तुम्ही ते लिहू शकता. आणि जितकं शक्य असेल समोरच्याची चूक असो किंवा तुमची स्वतःची चूक असो, शक्य तितक्या लवकर क्षमाशीलतेत येणं खूप गरजेचं आहे. म्हणून जिथे जिथे तुम्हाला वेळ मिळेल, जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी कौतुकाच्या मूडमध्ये, कृतज्ञतेच्या मूडमध्ये राहा आणि शक्य तितक्या लवकर लोकांना माफ करा आणि क्षमा करा. जाता जाता मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपण जी गोष्ट सांगितली ती जेव्हा तुम्ही रिव्हर्सल किंवा रिमिशनबद्दल बोलता तेव्हा ती टाईप 2 डायबिटीजसाठी असते. टाईप 1 डायबिटीजमध्ये त्यांचे इन्सुलिन पूर्णपणे बंद होऊ शकत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना वाटेल की टाईप 1 डायबिटीजमध्येही हे लागू होते. जी मुलांमध्ये आढळते त्यांच्यात इन्सुलिन तयार होत नाही. हो, मी आत्ताच दिलेल्या टिप्समुळे त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यांच्या इन्सुलिनच्या डोसेजेस देखील कमी होऊ शकतात. पण आज उपलब्ध असलेली सर्व माहिती जी ही रिसर्च झाली आहे ती टाईप 2 डायबिटीज बद्दल आहे आणि मी इथे हे सांगू इच्छितो की जर तुमची डायबिटीज प्रीडायबिटीज अवस्थेत असेल किंवा तुमची डायबिटीज अगदी गंभीर श्रेणीतही असेल तरी सुद्धा तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल करू शकता.
डायबिटिक रिव्हर्सलची जी प्रक्रिया आहे ती संथ आहे पण खात्रीशीर आहे। मी नेहमी सांगतो, किमान 3 महिने, 4 महिने, 5 महिने यासाठी हे पाहू नका। जसं आपण पैसे कुठेही गुंतवतो तसं तुम्हाला आरोग्यावर गुंतवणूक करावी लागेल। ते 5 वर्षांचा किंवा 10 वर्षांचा प्लॅन करा। तुम्हाला कायमस्वरूपी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठीचा प्लॅन बनवायचाच आहे। डायबिटीजला क्युअर असं सांगितले जात नाही। डायबिटीजला रिमिशन म्हणजे आपण तिला स्लीप मोडमध्ये नेऊ शकतो। आणि आता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च किंवा अमेरिकन डायबिटीज असोसिएशननेही याला मान्यता दिली आहे आणि आपण हे सहज करू शकतो। पण यासाठी एक दीर्घकालीन सवयीचा प्लॅन बनवणं खूप गरजेचं आहे। आपण सर्वांनी माझं हे सेशन नीट ऐकलं आणि मला आशा आहे की यामधून तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या असतील आणि तुम्हीही तुमच्या डायबिटीज रिव्हर्सलसाठी काहीतरी प्रयत्न कराल आणि एक चांगलं आनंदी आयुष्य जगाल। मी आज जोश टॉक्सचे आभार मानू इच्छितो। त्यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो कारण अवेअरनेस आणि ज्ञान पसरवण्यासाठी जो योग्य प्लॅटफॉर्म जोश टॉक्सने इथे दिला आणि मला इथे संधी दिली। म्हणून सर्वात आधी मी जोश टॉक्सबद्दल माझी कृतज्ञता, माझे आभार इथे व्यक्त करू इच्छितो। आणि हेच अवेअरनेसचं काम, हेच ज्ञानाचं काम आपल्याला पुढे नेऊन जायचं आहे। बहुतांश लोकांना डायबिटीज आणि इतर विकारांपासून मुक्त करायचं आहे आणि मी हे पाहू इच्छितो की संपूर्ण भारतातून टाईप 2 डायबिटीजची समस्या पूर्णपणे संपावी आणि लोकांना आनंदी, निरोगी आणि विकारमुक्त आयुष्य मिळावं।